स्वामी म्हणतात, ज्याला स्वतःवर विश्वास आणि ज्याचं मन स्वच्छ असतं ना, त्याच्यासाठी प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात असते आणि प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीच्या मागे स्वामीचा आशीर्वाद नेहमी असतो. म्हणून तर स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे आपले कर्म चांगले असतील ना, तर स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात बरं का. आपण जे काम करतोय ते आपल्या मनाला जर पटत असेल आणि वाटत असेल हे जे करतोय मी ते योग्य आहे, तर आपल्या नजरेत जर ती गोष्ट चांगली असेल तरच ते देवाच्या नजरेत पण चांगली असू शकते. पण स्वतःच्या मनाला बुद्धीला पटत असेल तरच तुम्ही ते गोष्ट करा. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. स्वामीला नेहमी मी प्रार्थना करते की नेहमी सर्वांना खुश ठेव, समाधानी ठेव आणि सुखी ठेव. चला मग आपण आज इथे आलेलो आहोत. तर अगोदरच्या ब्लॉगमध्ये सुरुवातीपासून तुम्ही माझा ट्रॅव्हलिंग ब्लॉग पाहिलेला होता बरं का. तर इथून पुढं हे एक ब्लॉग आणि आणखीन एक ब्लॉग होणार आहे आणि त्यानंतर मग मस्त असा धमाका आपण आपल्या ऑनलाईन काही गोष्टी आणणार होत्या, तुम्हाला माहितीच आहे. तर जास्त काही न वेळ घालवता आता मी इथे आलेली आहे. तर इथं गंध वगैरे लावून घेते, बेलफूल वगैरे जे काही घ्यायचं आहे ते सर्व काही घेते. किती सुंदर अशा इथे स्वामीच्या मूर्ती वगैरे आहेत. त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे बरं का. त्यामुळं माझे कुठलाही ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे स्वामीबद्दल वगैरे ते नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर करा मग ब्लॉग कंटिन्यू. तर तुम्हाला सांगितलं की मी पहिल्यांदाच स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी आलेली आहे, म्हणजेच अक्कलकोटला आलेली आहे आणि ही माझी खूप दिवसाची इच्छा होती. पण एकाच दिवसामध्ये अचानकपणे ठरलेलं होतं बरं का. तर फायनली आम्ही आलो इकडे. तर हे आहे स्वामी समर्थाचं मठ. तर इथल्या काही गोष्टी ज्या मला माहिती आहेत, ज्या मी ऐकल्या आहेत, त्या तुम्हाला सांगणार आहे बरं का. अक्कलकोटमध्ये मेन श्री स्वामी समर्थाचं मंदिर हे दुसऱ्या बाजूला आहे. पण सर्वात अगोदर कोणीही इथे पादुका वगैरे आहे श्री स्वामी समर्थाच्या आणि हे मठ वगैरे आहे स्वामी समर्थाचं. तर तिथे सर्वात अगोदर दर्शनासाठी येतात. तर चला मग येते वेळेस बाजूने मी तिथे काही वस्तू होत्या ते पाहत असते. आपल्या बायकांचं कसं असतं, बाहेर गेलं की कुठे पण काही नवनवीन घ्यायचं, मग तशाच काहीतरी गोष्टी माझ्या असतात. तर मी खूप काही घेतलेलं आहे बरं का. इथून काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढं. आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती की माझ्या देवघरामध्ये हे वस्तू पाहिजे, देवघरामध्ये ते वस्तू पाहिजे. तर जे काही मला वस्तू पाहिजे होत्या त्या सर्व काही मी घेतलेल्या आहे. आणि थोडंसं डेकोरेशनचं पण आहे स्वामी समर्थाचं वगैरे, ते पण मी घेतलेलं आहे. ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. शक्य झालं तर ब्लॉगमध्ये दाखवेल शेवटच्या, किंवा मग मी सेपरेटली त्याचा घरी गेल्यानंतर सुंदर असं माझं रूम, माझं देवघर सजावट केल्यानंतर ते पण तुम्हाला दाखवेल. तर बघा इथे सर्वात अगोदर आम्ही इथे आलो तर किती रांग लागलेली होती ना, म्हणजे दर्शनासाठी खूप अशी रांग लागलेली होती. तर वस्तू तर मी पाहिल्या पण अगोदर काही घेतलेल्या नाही आहे. जाते वेळेस घ्यावं म्हटलं, अगोदर दर्शन वगैरे घ्यावं. तर
तर तिथे फुलं वगैरे होते, पण त्यांच्याकडे कमी फुलं होते आणि मला थोडेसे जास्त फुलं पाहिजे होते. एका कॅरीबॅगमध्ये फूल, बेल वगैरे आणि नारळ हे सगळं काही त्यांनी दिलं होतं, पण मी एक्स्ट्रावाले फुलं थोडीशी घेतली, कारण मध्ये पण छोटे छोटे मंदिर असतात ना, मग प्रत्येक मंदिरमध्ये फोटोला वगैरे फूल ठेवावं असं मला वाटतं. आणि प्रसाद वगैरे पण घेतला होता, जेणेकरून जिथे नारळ वगैरे जे काही ठेवता नाही आलं ना, तिथे प्रसाद म्हणून पण ठेवून घ्याव्या. तर बघा, जिकडे पाहिल तिकडे श्री स्वामी समर्थाची मूर्ती वगैरे आणि आतमध्ये प्रवेश करतात, इतकं प्रसन्न छान वाटायला लागलं. आणि ह्या आजोबासोबत पण काही गप्पा गोष्टी झाल्या बरं का. ते काय झालं ते पण मी तुम्हाला सांगते. तर रांग तर खूप सारी लागलेली होती. तिथून जाते वेळेस आजोबा बसले होते, मी तुम्हाला सांगितलं ना. तर त्यांनी हात जोडून बाळाला म्हटलं, म्हणजेच माझ्या राजला म्हणत होते की श्री स्वामी समर्थ बाळा. तर तो पण म्हटला की श्री स्वामी समर्थ आजोबा. मग राजनी पण त्यांना हात जोडून श्री स्वामी समर्थ म्हटलं. मग मी राजला असं शिकवलेलं आहे की जेव्हा पण मोठे माणसं आपल्याला आदराने वगैरे बोलतात ना, तेव्हा त्यांना हात जोडायचं असतं, नमस्कार वगैरे करायचा असतो आणि श्री स्वामी समर्थ असं बोलायचं असतं. आणि जर मोठे असतील तर त्यांच्या पाया पण पडायच्या असतात. तर मी 1-2 वेळेस त्याला गोष्टी शिकवलेल्या आहेत. जेव्हा ते हात जोडून याला श्री स्वामी समर्थ म्हणत होते ना, तर लगेच तो त्यांना नमस्कार करत होता आणि त्यांच्या पाया पण पडत होता बरं का. तर तिथून रांग करत करत आम्ही तसंच पुढे आलोत आणि पुढे आल्यानंतर इथे बघू शकतो आणखीन पण पुढे रांग आहे, पण एकदम शिस्तीत आणि व्यवस्थित होती बरं का. असं कुठे कुठे मंदिरमध्ये खूप सारी गर्दी आणि घाई असते, पण कसं असतं कुठे पण बेशिस्त असं वातावरण असतं, व्यवस्थित लाईनमध्ये जाऊ देत नाहीत किंवा मग व्यवस्थित आपल्याला दर्शन वगैरे घेऊ देत नाहीत. पण स्वामी समर्थाच्या तिथे नेमकं तसं नाही झालं. खूप छान अशी लाईन लागलेली होती, रांगेमध्ये होते सगळे आणि शिस्तीत सगळ्यांना इथे जे आहे ना दर्शन वगैरे घेता येत होतं. तर आता इथून आपण पुढं पादुका पण पाहणार आहोत. तर आपल्याला जास्त वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गप्पा मारत बसलेल्या काही जुन्या गोष्टी आपल्याला श्री स्वामी समर्थाच्या इथे पाहायला भेटणार आहेत. तर बघू शकतो तुम्ही, जे इथे भिंती आहे तिथे वरती ना फोटो लावलेले आहेत. जे काय आता आहेत, आपल्याला जास्त काही जुन्या गोष्टी कोणाकडनं ऐकायला भेटत नाहीत, पण इथे आल्यानंतर खूप जुन्या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतात आणि पाहायलासुद्धा भेटतात बरं का. तर त्यांनी इथे गप्पा मारत बसलेल्या आणि काही जुन्या गोष्टी फोटो तर लावलेले आहेत, पण काही ठिकाणी इथे लिहिलेलं सुद्धा आहे बरं का. जे बाप्पा प्रसाद दिसत तर इथे पहा, तुम्हाला श्री स्वामी समर्थ एक वेगळ्याच रूपात पाहायला भेटणार आहेत, म्हणजेच विष्णूच्या रूपामध्ये पाहायला भेटणार आहेत. इथे पण पूजा वगैरे करत होते, म्हणूनच मी म्हटलं ना की मी एक्स्ट्रावाले जास्त फुलं वगैरे आणलेले होते. आणि इथे पादुका पण होत्या, त्यांची पण पूजा वगैरे केली जात होती. पण काचेच्या पेटीमध्ये इथे पादुका वगैरे ठेवलेल्या होत्या, कारण खूप जण घाई गोंधळ वगैरे असतो आणि व्यवस्थित एका ठिकाणी ठेवलं गेलं तर छान अशी दुरून सर्वांना पूजा करता येते. त्यामुळे हे पण खूप छान ठेवलेलं होतं. तर इथेही मी पूजा वगैरे करून घेतली. आणि राजला ज्या गोष्टी पोचत नाहीत, वरती आहेत ना, तर राज नेहमी म्हणतो, मम्मा मला पण वरती हात लावायचा आहे, मलाही पूजा करायचं आहे. तर राज ना त्याच्या मनामधली इथं विश सांगत होता, मम्मा मला खूप मोठं बनायचं आहे, मला खूप अभ्यास करायचा आहे आणि माझी मम्मा मला खूप काळजी घेते वगैरे, मला मम्मा खूप छान भेटली. त्याचं नेहमी काही ना काहीतरी चालू असतं कुठे पण मंदिरमध्ये गेल्यानंतर. तसंच काहीतरी तो इथे बोलत होता.
श्री स्वामी समर्थाचे सर्वात पहिले परमभक्त कोण म्हटलं तर चोलप्पा महाराज. हे तुम्ही त्यांची प्रतिमा म्हणजे जे फोटो पाहिलेली आहे, सर्वात पहिले भक्त होते बरं का हे त्यांचे. तर आपण आता तिथे वाड्यामध्ये पण जाणार आहोत, ते पण तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तर सर्वात पहिले भक्त ते होते, मग त्यांच्यानंतर नंतर आपला नंबर कुठे लागतो. तर चला, इथे एक छान अशी बेबी गर्ल होती. आम्ही इथे बसलो होतो ना, तेव्हा ते इकडे माझ्याकडे आली आणि राज पण तिला खूप असं खेळवत होता. मग लगेच तिच्या मम्मी पप्पांनी तिला घेतलं आणि शेवटी तर थोडा क्षण आम्ही सोबत घालवला, पण खूप छान वाटलं. नंतर ते बाय करून निघून गेली. तर आता इकडे आहे वाडा वगैरे, आपण आता या वाड्यामध्ये जाणार आहोत. तर इथे विठ्ठल रुक्माईची वगैरे मूर्ती होती, त्यांचं पण दर्शन घेतलं. त्यांना पण प्रसाद वगैरे फुलं ठेवून त्यांचं पण दर्शन घेऊन आत्ता आम्ही इकडे जाणार आहोत वाड्यामध्ये. तर खूप जुना आणि पुरातन असा हे वाडा आहे. तर याच्यामध्ये जाऊन खूप छान माहिती मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे इथलाही ब्लॉग कंटिन्यू करा. वाड्याच्या वेळातील वाजून बऱ्याच झाड आहे. स्वामी दगडी गुटाच्या वगैरे झाड आहे. हा वाड्यामध्ये स्वामी 21 वर्ष 1878 समाधी घेतली. तेव्हापासून नित्य रोज समाजाला अभिषेक अन्नदान केलं जातं. तुम्हाला कोणाला अनुदान अभिषेक करायचं नाव दिसतं, स्वामीचा अंगार नाव दिसता, स्वामीचा अंगार उद्या फार मिळेल. ठीक पाहिजे तसं पाहिजे घे चला. असं तर बरोबर क्रॉस बरोबर. चोळप्पाचे घर आपण इकडे आलेलो होतो आणि त्यांचे पिढ्यानपिढ्यांचे वंश इथे राहतात. तर त्यामुळे आपण इकडे आलो बरं का. तर इथे पण पादुका वगैरे आहे श्री स्वामी समर्थाच्या. तर इथे आपल्याला जेवढी काही देणगी वगैरे द्यायचे ते देऊ शकता असं त्यांनी बोलले. तर असं म्हणत होते, कोणी 51, कोणी 100, 200 वगैरे देतं. तर मग इकडे आम्ही आमच्या आहोंना मागितलं 200 रुपये द्या नाही ते देण्यासाठी. असंही मी कुठे पण गेली ना, आता कालच्या श्री स्वामी समर्थाचं म्हणजे तिथे आम्ही शंभूच्या मंदिरला वगैरे गेलो होतो, तिथे पण म्हटलं मला घ्यायचं वगैरे आणि त्यांना द्यायचं आहे जे काय त्यांनी मागितलेलं होतं. एकादशीनिमित्त त्यांना शाबू वगैरे ज्या काही गोष्टी माहिती होत्या, तर इथे पण मी म्हटलं की मला द्यायचं आहे, मी किती देऊ शकते. तर त्यांनी म्हटलं 100-200 तुमच्या आवडीनुसार तुम्ही देऊ शकता. तर इथे मग परत आहोंकडनं 200 रुपये घेतले आणि मग मी तिथे दिलं बरं का. तर त्यानंतर हे फोटोज वगैरे बघू शकतो किती स्वच्छ आणि किती सुंदर असं त्यांनी छान असं ठेवलेलं आहे. सगळ्या गोष्टींनी जुन्याना एकदम सुंदर असं सजवून ठेवलेलं आहे बरं का. तर हे आहेत चोळप्पा महाराज. तर इथे तुम्ही आला असाल आणि नसल आलात तर श्री स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी आल्यानंतर कोणी कोणी इकडे यायचं राहून जातं. त्यामुळे तुम्ही इकडे अगोदर या आणि मग तिकडे गेलात तर तुम्हाला दर्शन पण व्यवस्थित होईल आणि सगळ्या गोष्टींची जुनी माहिती तुम्हाला भेटेल बरं का. तर अशा पद्धतीने हा वाडा आहे, खूप सुंदर असा आहे आणि खूप छान माहिती तिथे घ्यायसारखी आहे बरं का. आमचा प्रवास तर खूप झाला होता, आम्ही थकलो होतो. तर स्वतःकडे काही आमचं बिलकुलच लक्ष नव्हतं, कारण इतकं प्रसन्न इतकं छान असं वाटत होतं ना. खूप दिवसाची इच्छा
अचानकपणे पूर्ण होते त्याचा आनंद वेगळाच होता ना. त्यामुळे मला इतकी काही थकावट जाणली नाही, पण प्रवास जास्त झाल्यामुळे थोडंसं आम्हाला झाली होती धावपळ वगैरे. तर चला, अशा पद्धतीने हा वाडा तुम्ही पूर्णपणे बघितला आणि जे आहे ना समाधी तिकडचे ते पण पाहिलं. अशा पद्धतीने तिथलं मंदिर वगैरे दिसतं, तर हे पूर्णपणे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. चला मग, खूप मनाला समाधान देणारं हे सगळं काही पाहायला भेटलं. त्यानंतर बाहेर आलोत आम्ही. मग इथे काही थोडंसं घ्यावं म्हटलं. तिकडे पण जाणारच होतो मंदिरकडे, पण जे देवाच्या ठिकाणी गेलो आणि पाहिलो ना, आणि मी नाही घेतलं असं कधी झालं नाही बरं का. खूप सारी माझी शॉपिंग होते. तर इथे गेल्यानंतर आम्ही स्वामी समर्थाच्या काय काय गोष्टी घेतल्या मी तुम्हाला सांगणार म्हटलं. पण पाहता क्षणी इतकं सुंदर वाटत होतं ना सगळं काही. मूर्त्या, तिथल्या माळ वगैरे आणि काही फोटोज वगैरे होते, गंध, हे सगळं काही खूप छान, म्हणजे खूप छानच वाटत होतं सगळं काही. आणि राज तर बोलत होता, मम्मा हे लायटिंगचं घ्यायचं का, ते लायटिंगचं घ्यायचं का. आपल्या स्वामी समर्थाचं जे शॉपमध्ये आहे ना मम्मा मंदिर, तर त्याच्यासाठी हे टोपी वगैरे घ्यायची का, हे शॉपमध्ये लावायला घ्यायचं का, असं काहीचं त्याचं चाललेलं होतं. तर इथे मी घेतलं. एक छोटंवालं होतं आणि एक मोठंवालं होतं शॉपमध्ये. तर ऑलरेडी खूप मोठी मूर्ती मला गिफ्ट म्हणून भेटलेली होती आणि खूप मला प्रसन्न वाटतं माझ्या शॉपमध्ये गेल्यानंतर. तुम्हाला मी ते पण दाखवेलच बरं का, आणि व्हिडिओजमध्ये तुम्ही कधी पाहिलंच असेल. तर मग इथे मी पाहत होती ना, मला लायटिंगचं पण पाहिजे होतं आणि श्री स्वामी समर्थ असं सतत मंत्र असं जप करणारं ते पण पाहिजे होतं, कारण सकाळी सकाळी मला घरामध्ये लावण्यासाठी असं काहीसं पाहिजे होतं. आणि लवकरच मी माझ्या घरामध्ये मोठं श्री स्वामी समर्थाचं मंदिर मागवणार आहे. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ते पण माझी खूप दिवसाची इच्छा आहे. त्याच्यामध्ये सर्व माझे जे काही देव आहेत, जे जुने देव वगैरे आहेत, जे आमच्या सासूबाईचे, त्यांच्या सासूबाईचे देव वगैरे, ते सुंदर असं मला सजवून एक मोठं देवघर घेऊन त्याच्यामध्ये सजवलेलं दाखवायचं. आणि लवकरच मी माझं होम टूर तर देणारच आहे, पण माझी पूजा वगैरे मी कशी करते, माझ्याकडे कोणकोणते देव आहेत हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला मग, इथे थोडीशी शॉपिंग केली, काही माझ्या चॉईसची केली तर काही माझ्या बाळाच्या चॉईसची केली. त्यानंतर इथे फ्रूटचं होतं, जे की आम्ही तिथंच थोडंसं उसळ वगैरे खाल्ली होती ना मॉर्निंगला, तेवढाच नाश्ता केलेला होता. तर इथे थोडंसं फ्रूट्सचं वगैरे ते पण घेतलं, कारण राज बोलला मम्मा मला ते खायचं आहे म्हणून. मग ते खाल्लं आणि तिथून घेतलं ते सगळं काही. आणि परत आम्ही आता निघालो श्री स्वामी समर्थाच्या मंदिराकडे. जात्या वेळेस कुठेही गाडी वगैरे लावण्यासाठी इथे जागा नाही आहे, पण स्पेस असतो तिथे 50 रुपीज वगैरे काहीतरी देऊन आपल्याला छान अशा तिथे आपण गाडी लावू शकतो. रस्त्याला इकडे तिकडे लावला तर आपल्या गाड्यांना धोका होऊ शकतो, कारण तिथे गोंधळ वगैरे एवढा असतो. कोणीही कोणाची गाडी वगैरे हटवतं, कोणीही कुठेही गाडी लावतं, असं काहीच असतं. त्यामुळे जिथं सेफ आहे तुम्ही तिथेच गाडी पार्क करा. पैसे गेले तर हरकत नाही आहे, पण तिथे कसं लक्ष वगैरे तर ठेवतात. आणि आपल्याला मंदिरकडे गेल्यानंतर जास्त वेळ लागतो ना, त्यामुळे भीती नसते की आपण गाडी पार्क केली आहे तिथे सेफ आहे ना, ह्या सगळ्या गोष्टीचं समाधान असतं मनाला. त्याच्यामुळे व्यवस्थित ठिकाणी गाडी पार्क केली. तिथलं सगळं छान झालं, तिथलं सगळं काही घेतलं आम्ही. शेंगाची चटणी वगैरे तिथे छान असे स्पेशल आहे, त्या काकू बोलल्या, त्याच्यामुळे मी ते शेंगाची चटणी घेतली. मग त्यानंतर आम्ही आता आलो इकडे मेन मंदिरकडे. तर मेन मंदिरकडे आल्यानंतर इतकी घाई आणि इतका गोंधळ ना, दुरूनच पाहून असं वाटत होतं की दर्शन भेटतं की नाही भेटतं. पण म्हटलं स्वामी समर्थाची इच्छा असेल, आपण इथंपर्यंत आलो तर आतमध्ये पण जाणार आम्ही आणि तिथे पण दर्शन भेटणार. तर इकडे पार्क वगैरे होतं, तिकडे सगळे चाललेले होते. पण परत तिथे फ्रूट घेतलं होतं ना, राहिला तितकं काही जास्त आवडलं नव्हतं, कारण तिथे जास्त थंड नव्हतं. तर इथे थंड थोडं पाहिजे होतं. तर तो बोलला मम्मा मला परत टरबूजचं फ्रूट वगैरे खायचं आहे आणि अननस पण खायचं, तर त्याच्यामुळे इथे घेतलं. तर मी ते घेतलं सगळं काही. मग काही इकडे आमच्या मुलांना प्यायचा होता चहा, त्यांना चहाशिवाय दुसरं काही सुचत नाही. आणि मग अद्रकवाला चहा असेल तर तसं स्पेशल काही मी घरी बनवते बरं का. तर त्याच्यामुळे त्यांचंही चाललेलं की आता इथे मी चहा घेतो, कारण त्यांनी फ्रूट वगैरे खाल्लेलं नव्हतं. कसं माझं आणि राजचं फ्रूट वगैरे चालतं, पण त्यांना जास्त आवडीचा चहा आहे. त्याच्यामुळे इकडे मलाही वाटलं की इतका सुंदर स्पेशलाचा चहा दिसतोय, तर त्याच्यामुळे तो चहा घ्यायलाच पाहिजे. कारण पाहताच बाहेरून गर्दी दिसत होती, तर आपल्याला कुठेही मंदिरमध्ये गेल्यानंतर तसंच वाटतं ना की दर्शन होतं का नाही, किती वेळ लागतं. आणि नाश्ता जेवण तर काही करायचं नव्हतं, त्याला पण वेळ होता. तर अगोदर दर्शन महत्त्वाचं होतं, तर त्याच्यामुळे चहा घेतला. आणि आता इथून पुढचा व्लॉग मी नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तो आज नाही आला तर उद्या सकाळी लवकर येईल. आणि मग तिथून एक शॉपमधून व्हिडिओ स्टार्ट करून आपण आपलं काम सुरुवात करतोय, आपण आपल्या पॉझिटिव्ह गोष्टीकडे जातोय, जे की मला माझी आतुरता
आतुरता होती, तुमचे प्रश्न होते, ते गोष्ट ऑनलाईन आली पाहिजे त्यासाठी. तर हे अगोदरचा ब्लॉग पण कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि हा पण कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा श्री स्वामी समर्थाचे दर्शन घ्यायचं आहे. तर बाय बाय, भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.